नमस्कार मित्रांनो, आजचा उसाटण्याचा मैदान. या उसाटण्याच्या मैदानामध्ये एक प्रेक्षणीय बिंजोळ होती आणि एक मोठी बिंजोळ होती. बघायला गेला तर कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर आणि त्याच्यासोबतच पळाला पाली गावचा बादल. एक चांगली गाडी पळाली आणि विपक्षी गाडी पण तेवढीच मोठी होती. आता आपण बघतो श्यामा, चिराडपाडचा श्यामा एक मोठं नाव आणि खरोखरच एक मोठी लढत केली त्यांनी पण आणि गुलालासाठी पात्र ठरलेत. चला दादांशी बोलूया. दादा नमस्कार. नमस्कार. दादा नाव काय तुमचं? राहुल शेलके. दादा कुठून आलेत आपण? पालीवरून. आपलं नाव बैल कोणाचे नाव बोलते? जय बापदेव प्रसन्न कैलासवासी रामदास लक्ष्मण शेलके पाली. दादा आज बघायला गेलं तर एक प्रेक्षणीय बिनजोड होती. सांगा ना थोडक्यात कशी काही शर्यत जमली आपली? शर्यत काय त्यांचं नाव होता, आपण फिरवलं त्यांच्यावर नाव. दादा आज मोठी शर्यत होती. आता बघायला गेलं तर चिराडपाडचा श्यामा एक मोठं नाव बघा. मोठ्या मोठ्या मैदानामध्ये तो 3 फेऱ्यामध्ये गुलालामध्ये राहतो. बिनजोडमध्ये कायम गुलालामध्ये एक मोठी गाडी खेळायची होती आणि आता बघायला गेलं तर मथुरमध्ये पण आपली पण गाडी चांगली पळाली. काय सांगाल आजच्या लढतीबद्दल? आजच्या लढतीबद्दल म्हणजे आमचं स्वप्न होता मथुर सोबत पालण्याचा, तो हम्म. आज पूर्ण झाला आणि गाडी पण गुलालात राहिली. चांगला वाटतंय. दादा मथुर सोबत पळण्याचं स्वप्न असतं पण त्याच्यानंतर पण एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते, जिम्मेदारी असते का गुलालामध्ये राहायचं. अक्षरशः गुलाल नव्हतं मथुरला पण बरेच दिवस झालं. बरीच जण ट्रोल करत होती आणि फायनली तो गुलाल झाला आपल्या बादलमध्ये. काय सांगाल? आपल्या बैलाची म्हणजे आज तो घेतलाय ना तेव्हापासून एक पण गाडी पडली नाही. एक हम्म. गाडी फक्त पेंडिंग मध्ये हारले, नाहीतर एक पण गाडी अजून हारली नाही. सगळ्या गाड्या गुलाला त्याच्यात. आता बघायला गेलं तर आता चौसा आहे आणि चौसामध्ये चांगलं कमाल करतोय. बादल बद्दल काय बोलाल? कारण का चांगला ठाम पब्लिकला बघायला गेलं तर हल्ला पण नाही तो पब्लिकला. मथुर एक भरभक्कम नंदी आणि त्याच्यासोबत म्हणजे असं वासरू किंवा असा छोटा नंदी असला तो तो पण आणखी जोड लावतोय. काय सांगाल? 100% त्याच्यावर फुल विश्वास आहे सगळ्या मुलांचा. सगळी पोरं बिरं येतात आपली, पोरांची साथ असते म्हणून बैल पण पळतंय. हम्म. दादा हळूहळू करून आता तुम्ही बघा मथुरमध्ये पळाल्याच्या नंतर चर्चा तर 100% होते. आता पहिरे पण चांगले चालून येणार. कशा प्रकारे खेळ करण्याचा तुमचा प्रयत्न असेल याच्या पुढे पण? आता काय आपण बहुतेक तर सगळ्या गाड्या खेळल्या हो. हम्म. आता एकच गाडी राहिले फक्त, ती गाडी खेळायची आम्हाला फक्त. ओके, म्हणजे लवकरच एक मोठी लढत. आता सीझन पण आता आपला संपत आले. अपेक्षा पण नाही आपण जास्त बैलाकडनं ठेवू शकत. तरी पण ते काय अपेक्षा ठेवली तुम्ही? अपेक्षा कायच नाही, आता सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्यात त्यांनी. हा. दादा आज मथुरमध्ये पळाला. पोरांमधला आनंद कसा आहे? कारण का बघा जेव्हा जेव्हा मथुरमध्ये एखादा नंदी पळाला ना, पोरांचा आनंद अनावर होत नाही. काय सांगाल? पोरं तर खूप खुश आहेत. आज वाट लावतील गावात. पोरं. 100%. दादा आजचा गुलाल किती महत्वाचा होता? कारण का बघा जेव्हा पळाल्याचं तर पळाचं तर आपल्याला आनंद असतं, पण तो पळताना आपल्याला गुलाल घेणं पण तेवढाच महत्वाचं असतं आणि तो तुम्ही यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलाय. काय बोलाल? आजचा गुलाल म्हणजे पायरा अचानक सूरज ड्रायव्हरनी फोन केला, असा असा पायरा आलाय. आम्ही खुश झालो खूप आणि आज पालवायला आणला बैल आणि आज गुलाल पण झाला, त्याच्यात अजून आनंद वाटतोय. हम्म. दादा मला तरी वाटतं आता बघा सर्वांशी म्हणजे आता तुम्ही एकदम प्रेमळ राहता. शुभम दादा किंवा राहुल दादांबद्दल काय सांगाल? कारण का बघा ज्याचा नंदी पळतो त्यांना कुठून ना कुठून स्वतःहून पण फोन करतात ते. हो, त्यांचं काय आता, ते काय मोठे आहेत, बरोबर आहे. त्यांच्याबद्दल काय बोलणार. बघा आता बघायला गेलं तर बादल पण आपला चांगला पळतय. पब्लिक मध्ये ठाम पळतय. अगोदरपासून पब्लिकला पळायचा का तुम्ही आता टाकलाय? आणल्यापासून त्याच्या पब्लिक मध्येच पलवलाय त्याला, अजून आतमध्ये एक पण शरद नाही गेली. हम्म. सगळ्या पब्लिकनीच केल्यात. दादा कुठनं खरेदी केलेला? 40 गावावरून केलाय खरेदी. हम्म. काय खासियत आहे याची? काय, पब्लिकचा विताडे. अरे वा. दादा पब्लिकच्या बैलाला पहिऱ्यासाठी कुठंच प्रॉब्लेम नाहीत आणि तसंच तुमचं पण आहे काहीतरी. पल पण त्याचं एवढं आहे का खरोखर त्याला म्हणजे कधी पहिऱ्याला प्रॉब्लेम पण नाही येणार? काय बोलाल तुम्ही? 100% तेच ना, पब्लिकची खासियत आहे त्याची आणि अजूनपर्यंत शर्यत हारला नाही तो, हम्म. म्हणून ती खासियत आहे त्याची. 100%. दादा आज बघायला गेलं तर मोठी जिम्मेदारी बैलावर पण होती. काय सांगितलं होतं तुम्ही आपल्या बादलला की खरोखर आज तुला करून दाखवायचं आहे, पब्लिकने पळायचं आहे, मोठा नंदी आहे सोबत, भरभक्कम नंदी आहे. काय सांगाल? आम्हाला गॅरंटी होती शर्यत जिंकेल ती. हा. बादलवर भरोसा आहे आणि मथुर होता बोलल्यावर काय विषयच नाही. हम्म. दादा एवढा विश्वास आहे? हो, खूपच. दादा बघायला गेलं तर मथुर अगोदर पब्लिकला पळायचा. आज कुठं ना कुठं तरी पब्लिकचा नंदी तुमच्या दावणीला पण आलाय. ही जोडी पळताना चांगला आनंद झालाय पळताना बघून. काय सांगाल ही जोडी येणाऱ्या काळामध्ये परत कधी पळताना बघायला भेटेल का आपल्याला? हो, 100% त्यांचा जेव्हा फोन येईल तेव्हा आपण पळू. हम्म. दादा आजचा आनंद कसा आहे म्हणजे बघा मैदानामध्ये पण बरेचसा तुमच्या पोरांनी पण एक आनंदाचा उत्साह बघा. आपण शर्यती तर नेहमी जिंकत असतो पण एखाद्या मोठ्या पैरामध्ये पळाल्याच्या नंतर तो आनंद होतो तो काय वेगळा असतो. कारण का सोबत जी आपली सभोवतालची जी गर्दी होती ना तीच कुठेतरी आनंद देऊन जात होती. आज शर्तीच्या आधीच फुल क्राऊड होता. हम्म. पोरं फुल खुश होती. असं कुठल्याच शर्तीला नाही, असं म्हणजे गोंगाट सगळी पोरं एकत्र
हम्म. उडी बिडीवर सगळी पोरं धावत आली शर्यत जिंकल्यावर. हम्म. फुल खुश होते पोरं. अं, आणि दादा स्वप्न पण होता आपला मथुर सोबत पालण्याचा, तो पूर्ण झाला आज. दादा आता बघा खूप कमी वेळामध्ये तो तुमचे स्वप्न पूर्ण करता. 3 फेऱ्याचं पण नियोजन करता काय याचा? करतो आपण आता 3 फेऱ्या पलवला, 3 फेऱ्याला हम्म. तिन्ही फेऱ्या आपला सेमीला 2 नंबरलाच उतरतोय. हम्म. आता बघू नेक्स्ट टाइम चांगला पायरा करून, 100% जर चांगला दादा. पायरा झाला तर 100% गुलालात आज राहील. आज संपूर्ण महाराष्ट्राने बादलला पलताना बघितला. खरोखर चांगला पलत होता. काय बोलाल? कारण का बघा जेव्हा म्हणजे समोरची पण मोठी गाडी असते, जेव्हा जेव्हा मोठी गाडी असते ना तेव्हा लक्ष वेधून राहतं. चला छोट्या मोठ्या गाड्या आपण करत असतो तेव्हा एवढा आनंद होत नाही. पण आज पण मोठी गाडी केली. आजचा आनंद पण वेगळाच असेल नाही का? हो. दादा आज तुमच्या सोबत ही पोरं असतात आणि पोरांची शिवाय नादच कुठेतरी नाही आपला. त्या पोरांबद्दल काय सांगाल तुम्ही? पोरं म्हणजे आपली कधीच एक पण मैदान सोडत नाही आणि पोरं सगळी मेहनत घेतात, सगळे काम करतात. कोणाला काय सांगायला लागत नाही, सगळे पोरच करतात. दादा आपल्याला पहिल्याचं काय कोण गरज बघता नाही. आणि नियोजन कसं काय करताय? नियोजन आम्ही काय आता आपणच दादा बिदा पोरं मिळून, प्रवीण, सूरज म्हणजे ड्रायव्हर ओके सगळे सगळी ग्रुपची पोरं पोरं. मिळून सगळ्यांना विचारता आम्ही हे करायचं का तेव्हाच करतो आम्ही. दादा पोरांची साथ आहे म्हणून कुठं ना कुठं तरी आपल्याला हा गुलाल भेटतो. हा सगळे आम्ही एकत्रच असतो रात्रभर दिवसभर. दादा मला तरी बघा आता तुम्ही सगळी यंग पोरं आहात. कुठून कुठे काम धंदा संपलून आपला नाद टिकवताय. कसं काय वाटतंय? कारण का बघा एक आपल्याला घर पण चालवायचं असतं आणि नाद पण टिकवायचं असतं. कशा काय प्रकारे तुम्ही टिकवताय? काय सध्या तर आपण काय घरीच आहे हो. नाद करतो. सध्या घरीच आहे का? हो. पण नक्कीच देवाचरणी प्रार्थना असेल, या महादेवाचरणी या नंदीचरणी प्रार्थना असेल की नक्कीच तुम्हाला पण एक चांगला जॉब आणि काहीतरी भेटू द्या. चला खूप सारे शुभेच्छा असतील दादा तुम्हाला पण. एक चांगला गुलाल झाला. असंच गुलाल करत राहा, असाच आनंद घेत राहा. चला आजच्या गुलालासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद दादा. धन्यवाद.